बँगलोरला जायचं होतं. त्याला सोडून तिचा जीव घशात आला. आताच तर तो भेटला होता ना, आता पुन्हा विरह. तिचे डोळे पाणवले, पण तिने अश्रूंना खाली येऊ दिलं नाही. तिने त्याचा शर्ट सोडला आणि त्याच्यापासून चेहरा बाजूला केला. मला जायला हवं, ती बोलली. तिच्या डोळ्यातलं दुःख तो ती दाखवत नसताना हे ओळखू शकत होता, पण सध्या नाईलाज होता. ती त्याच्या मांडीवरून उठू लागली. तेवढ्यात त्याने त्याची मिठी घट्ट केली. शेवटचं 1 मिनिट घट्ट मिठी दे, तो बोलला आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. त्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू नयेत म्हणून ती प्रयत्न करत होती आणि इकडे तो मात्र डोळे मिटून तिला अनुभवत होता. तिचा स्पर्श मनात साठवण्याचा असफल प्रयत्न करत होता. त्या मिठीत सगळंच होतं, प्रेम, विरहाच्या यातना आणि पुढे आणखीन विरह सहन करण्यासाठी लागणारी सहनशक्ती. सगळं काही होतं फक्त त्या छोट्याशा मिठीत. दोघेही पूर्ण जग विसरून एकमेकांच्या मिठीत सामावले होते. तेवढ्यात बेल वाजली आणि देवयानी भानावर आली. शिव आला, ती त्याला दूर करत बोलली. त्याने हलकेच तिच्या कपाळावर टेकवले तसे ती उठून बाजूला झाली. यावेळी मनात असूनही त्याने तिला अडवलं नाही. किती उशीर केला, केव्हापासून आम्ही सगळे वाट बघत होतो. रोहिणी दरवाजामधूनच ओरडली आणि तिने देवयानीला मिठी मारली. इथे तुझा नवरा पण आहे. शिव लगेच हातातली बॅग सांभाळत बोलला. कालच गेला होता ना तू, रोहिणी म्हणाली. मग हिला जाऊन काय 1 महिना झाला का? ती पण 4 दिवसापूर्वीच गेली होती. शिव देवयानीकडे इशारा करत बोलला. ओ हो, शिव जळफळाट करू नकोस बरं का, रोहिणी त्या दोघांना आतमध्ये घेत बोलली. शिवने चेहरा बारीक केला. देवयानी त्या दोघांची ती छोटी भांडणे ऐकून गालात हसत होती. अरे वा माझं बाळ. त्याचं बारीक तोंड पाहून रोहिणीने लगेच त्याला मिठीत घेतलं. देवयानी त्या दोघांना तिथे सोडून आतमध्ये आली तर राम आणि सायली काकू सोफ्यावर बसलेले. ते आत येताच रामने येऊन तिला मिठी मारली. हे दीदी 2 दिवसात येणार होती, 4 दिवस झाले, राम तक्रार करत बोलला. काम होतं मला, ती त्याला समजात बोलली. देवयानी बस, मी काहीतरी थंड आणते की तुला काही खायचं आहे, सायली काकू उठत बोलल्या आणि देवयानी त्यांच्याजवळ गेली. नको नको काकू, तुम्ही कशाला त्रास घेता, मीच जाते स्वयंपाकघरात, तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, देवयानी बॅग तिथेच टाकून देत बोलली. सायली काकूनी तिच्याकडे थोडं विचित्रपणे पाहिलं. अगं तू थकून आली आहेस, मी लिंबू पाणी बनवते, सायली काकू म्हणाल्या. नाही काकू, आकाशातून उडत तरी आली नाही, तुम्ही बसा, देवयानी त्यांना हाताला धरून सोफ्यावर बसवत बोलली. शेवटी आता त्या तिच्या अधिकृत सासूबाई होत्या. असं कसं ती त्यांच्याकडून काम करून घेणार? तिलाच ते चांगलं वाटत नव्हतं. ती पटकन स्वयंपाकघरात पळत गेल्याने तिचं ते वागणं बघून सायली काकू आणि राम एकमेकांना इशाऱ्यानेच हिला काय झालं म्हणून विचारत होते. थोड्याच वेळात ती सगळ्यांसाठी लिंबू पाणी घेऊन आली. तोपर्यंत रोहिणी आणि शिव पण येऊन सोफ्यावर बसले होते. क्या बात आहे, आल्याला का मला लागलीस? एवढा कसला आनंद पुण्यामध्ये मिळाला? रोहिणीने भुवया करून विचारलं. तसे देवयानी गडबडली आणि शिव त्याला तर नेहमीप्रमाणे ठसका लागला. खरंच यार, हिला जेव्हा सत्य कळेल तेव्हा माझं काय होईल, हा एकच विचार त्याला छळत होता. काही पण काय बोलतेस, खुश व्हायला कारण थोडंच लागतं, देवयानी खोटं खोटं हसत बोलली. रोहिणीने हुंकार दिला, पण ती नजर रोखून देवयानीकडे बघत होती, जे देवयानीला सहन होत नव्हतं. बरं, मी हे सगळं ठेवून येते, ती रिकामे ग्लास उचलत बोलली आणि ट्रे घेऊन स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरात येताच तिने एक सुस्कारा सोडला आणि त्याचवेळी तिच्या खांद्यावर हात पडला. तिने दचकून मागे पाहिलं तर रोहिणी तिच्याकडे थोडी संशयाने बघत होती. काय आहे रोहिणी, तू मला भीती का दाखवतेस? असं मागून येऊन देवयानी खोटं खोटं रागत बोलली. खरं खरं सांग, पुण्यामध्ये काय काय झालं? रोहिणीने डोळे बारीक करून विचारलं. आणि आता देवयानी जास्तच घाबरली. तिची नजर सैरभैर झाली. रोहिणी, ते तिला काय सांगायचं ते सुचत नव्हतं. राहू दे, नक्कीच त्या अजिंक्यसोबत तुझं जोडलेलं दिसतंय, मला माहीत आहे, म्हणून तर गालावर लाली चढली आहे, रोहिणी डोळे मिचकावत बोलली आणि देवयानीला थोडा राग आला. तिचं नाव कार्तिक पाटील व्यतिरिक्त इतर कोणाशी जोडलेलं पण तिला मान्य नव्हतं. अगदी खोटं खोटं सुद्धा नाही, पण सध्या गप्प राहणं योग्य होतं म्हणून ती काहीच बोलली नाही. बरं ते जाऊ दे, जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा सांग, रोहिणी आता नॉर्मल होत बोलली आणि देवयानीला तिला सगळं खरं खरं सांगावं असं वाटलं. कारण रोहिणी एकटीच अशी होती जी तिच्या एकदम जवळची होती आणि तिच्यापासून एखादी गोष्ट लपवून तिलाही चैन पडत नव्हती. रोहिणी, खरं तर देवयानी विचार करत बोलू लागली. तेवढ्यात थांब, सध्या माझ्याकडे तुझ्यासाठी एक मस्त आनंदाची बातमी आहे. तू तुझी बातमी नंतर दिलीस तरी चालेल, पण माझी बातमी खूप खास आहे, रोहिणी खुशीत बोलली. तुझी बातमी? देवयानीने थोडं उत्सुक होऊन विचारलं. देवयानी, रोहिणी बोलली आणि तिने देवयानीचा हात पकडून स्वतःच्या पोटावर ठेवला.
देवयानीने गोंधळून तिच्याकडे पाहिलं. तू मावशी होणार आहेस. रोहिणी डोळे मिचकावत बोलली आणि देवयानीचे डोळे आनंदाने आश्चर्याने भरले. काय मावशी म्हणजे तू आई? अरे देवा, रोहिणी खरंच? देवयानीने तिचे दोन्ही खांदे पकडून विचारलं. रोहिणीने लाजून मानेनेच होकार दिला. देवयानीने लगेच तिला मिठीत घेतलं. रोहिणी, किती छान बातमी आहे. शिवने मला सांगितलंच नाही, देवयानी बोलली. अगं त्याने सांगायला त्याला तरी माहिती हवं ना, रोहिणी बोलली. देवयानी तिच्यापासून दूर झाली. म्हणजे तू अजून हे शिवला नाही सांगितलं? देवयानीने विचारलं. रोहिणीने नकारार्थी मान हलवली. हे तुला पहिल्यांदा सांगायचं होतं, आता शिवला सांगेन, रोहिणी बोलली आणि देवयानीचे डोळे पाण्याने भरले. आजपर्यंत रोहिणी तिच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तिला सर्वात आधी सांगत होती. ती कायम तिला प्राधान्य देत होती आणि ती मात्र नेहमीच रोहिणीपासून सगळं लपवत होती, कारण आजपर्यंत तिच्या आयुष्यातलं दुःखच आलेलं होतं. पण आता मात्र पहिल्यांदा सुख आलेलं होतं, तेही इतकं मोठं. मग ते तिला सांगायला हवं असं तिला वाटत होतं. अगं रोडोबाई, काय झालं? रोहिणीने काळजीने विचारलं. तुझ्या डोळ्यात 2 नळ बसवले आहेत का गं? काही झालं की लगेच त्यातून पाणी टपकायला स्टार्ट होतं. रोहिणी देवयानीचे डोळे पुसत बोलली. देवयानीने पटकन तिला मिठी मारली. रोहो, यू आर द बेस्ट इन द वर्ल्ड, देवयानी भरलेल्या आवाजात बोलली. येस, आय एम द बेस्ट, रोहिणी पण हसून बोलली. रोहो, मी तुझ्यापासून काहीतरी, देवयानी पुढे काय बोलणार तेवढ्यात, हे पिछले जन्म के लव वर्ड्स, इथंच प्रेमाचा एक ग्रंथ लिहायचा आहे का? चला बाहेर. शिवचा आवाज आला तसं रोहिणी हसत त्याच्याकडे गेली. शिव, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, चल पटकन, रोहिणी बोलली आणि जाता जाता तिने देवयानीला डोळा मारला. देवयानी हलकेच हसले. कदाचित आता तिला सगळं सांगण्याची योग्य वेळ नव्हती. तिला तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद व्यवस्थित सेलिब्रेट करून द्यायचा होता. देवयानीने मनातच देवाचे आभार मानले. रात्री देवयानीने सगळं आवरलं आणि रूममध्ये आले. बेडवर पडताच तिला कार्तिकने दिलेल्या फोनची आठवण आली. तिने पटकन पर्समधून तो फोन बाहेर काढला. त्यावर खूप सारे मेसेज पडले होते आणि ते सगळे त्याचेच होते. प्रत्येक मेसेजमध्ये त्याचं प्रेम दिसत होतं. ती गालात हसल्यानं तिने त्याला फोन केला, पण रिंग होऊनही फोन रिसीव्ह नाही झाला. मग तिने फोन तसाच बेडवर ठेवला आणि वॉशरूममध्ये गेली. तेवढ्यात सायली काकू तिच्या रूममध्ये आल्या. देऊ, त्यांनी तिला हाक मारली पण तिचा काहीच प्रतिसाद आला नाही. उलट वॉशरूममधून पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मग त्या तेथून जाऊ लागला. तेवढ्यात त्यांना काहीतरी वाजल्याचा आवाज आला. आवाज एकदम हळुवार होता. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर बेडवरचा फोन वाजत होता. त्यांना थोडं आश्चर्य वाटलं, कारण देवयानीचा फोन त्यांना माहिती होता आणि हा तिचा फोन वाटत नव्हता. त्यांनी फोन उचलून हातात घेतला तर त्यावर नाव झळकत होतं, सोल कॉलिंग. हे सोल कोण आहे आणि हा कोणाचा फोन देव घेऊन आली? सायली काकू मनातच विचार करत होत्या. तेवढ्यात तो फोन बंद झाला आणि त्यांनी तो फोन पुन्हा बेडवर ठेवला आणि जाऊ लागल्या. पण तेव्हाच तो फोन पुन्हा वाजला. आता मात्र काहीतरी इम्पॉर्टंट असेल असं त्यांना वाटू लागलं, म्हणून त्यांनी फोन घेतला आणि रिसीव्ह केला. हॅलो, सायली काकूंनी आवाज दिला आणि समोर फक्त शांतता होती. हॅलो, कोण? सायली काकूंनी पुन्हा आवाज दिला. तरीही पलीकडे शांतताच होती, कारण कार्तिक गोंधळून फोनवरचा आवाज ऐकत होता. खूप ओळखीचा आवाज वाटत होता, पण तो देवयानीचा नव्हता हे पण त्याला माहिती होतं. तरीही तो आवाज खूप जवळचा वाटत होता. खरं तर कोणीतरी दुसऱ्याने फोन उचलला म्हटल्यावर त्याने फोन लगेच कट करायला हवा होता, पण त्याने नाही केलं. त्याला आणखीन तो आवाज ऐकायचा होता. काहीतरी कनेक्शन त्याला जाणवत होतं त्या आवाजाबद्दल. अगदी देवयानीसाठी जसं त्याचं हृदय धडधडतं तसंच हा आवाज सुद्धा हृदयात कुठेतरी भरल्यासारखा वाटत होता. क्षणभर त्याला वाटलं की कोण आहे विचारावं, पण त्याने तो विचार झटकला. कधी कधी मन चुकीचं सिग्नल देत असं त्याला वाटलं. हॅलो, कोण आहे? बोलायचं नाही का? मग फोन कशाला करता? सायली काकूने वैतागून विचारलं आणि त्याचवेळी काकू, देवयानीचा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यांनी वॉशरूमच्या दिशेने पाहिलं. देवयानी घाबरून तिथे उभी होती. अगं, हा फोन कोणाचा? बघ ना, कोणी बोलतच नाही, सायली काकूने फोन कट करत विचारलं. देवयानीचे हार्टबीट्स फाट झालेले. तो माझा ऑफिशियल फोन आहे, नवीन आहे, कदाचित आवाजाचा इश्यू असेल, देवयानी अडकत बोलली आणि तिने सायली काकूंच्या हातातून फोन घेतला. बरं जाऊ दे, मी तुझ्याशी बोलायला आले होते, सायली काकू म्हणाल्या. हां बोला ना, देवयानी हसण्याचा प्रयत्न करत बोलली. खरं तर मनातून ती थोडी घाबरली होती, कारण फोन कार्तिकचा असणार हे तिला माहिती होतं. त्यामुळे जर त्याने सायली काकूंचा आवाज ओळखला तर काय होईल या विचारानेच तिच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. देव, माझं काही चुकलं आहे का गं? सायली काकूंनी थोडं सिरियस होत विचारलं आणि देवयानी गोंधळून गेली. असं काय विचारताय?
देवेने विचारलं. का म्हणजे आल्यापासून बघते तू मला काही काम करू देत नाही, सगळं तू करत आहेस. देव खरं खरं सांग, मला चांगलं जेवण बनवता येत नाही का? सायली काकूंनी थोडं नाराज होत विचारलं. देवे यांनी चकित झाली. खरं तर तिने त्यांना काम करू दिलं नाही, कारण आजच ती त्यांची ऑफिशियल सून झाली होती आणि आता असं सासूला काम करू देणं तिला पटत नव्हतं. नाही नाही काकू, असं काही नाही, तुम्हाला आराम मिळावा म्हणून मी काम केली. तुम्ही जेवण खूप छान बनवता. मला माझ्या आईच्या हातचं जेवण आठवत नाही, पण तुमच्या हातचं जेवण माझ्यासाठी जगातील सगळ्यात टेस्टी आहे. देवेने त्यांचा हात पकडून मनोभावे बोलली. हुश्श, मला वाटलं अचानक काय झालं. मला तू काहीच काम करू देत नव्हतीस, मग उगीच मला परक्यासारखं वाटत होतं. सायली काकू बोलता बोलता त्यांचे डोळे पाणवले. देवेने लगेच त्यांचा हात घट्ट केला. नाही काकू, तुम्ही असा विचार कधीच करू नका. तुम्ही कधीच आम्हाला परक्या नाही. तुम्ही तर माझ्यासाठी आई आहात. देवेने पण इमोशनल होत बोलली. मग उगीच किचनमधलं काम माझ्यापासून हिरावून घेत जाऊ नको. अगं, मला किचनमध्ये काम करायला खूप आवडतो. तुला माहिती नाही, पण मी आमच्या बॅचचे बेस्ट कुक होते. कॉलेजमध्ये मला अवॉर्डसुद्धा मिळाला होता आणि यांना तर माझ्या हातचं. सायली काकू फ्लोमध्ये बोलल्या आणि पुन्हा एकदम शांत झाल्या. चेहरा एकदम पडला. काकू, काय झालं? देवयानीने विचारलं. काही नाही, चल मी झोपते, तू पण झोप, थकली असशील. सायली काकूनी लगेच नजर चुकत विषय बदलला. मग देवयानीने पण त्यांना फोर्स केलं नाही. त्या निघून गेल्या तसं तिने फोन पाहिला. लास्ट कॉल कार्तिकचा होता आणि त्यावर 1 मिनिटाचा कॉल दिसत होता. कार्तिकने काकूंचा आवाज ओळखला असेल का? देवेनीच्या मनाची चिलबिचल झाली. तिने लगेच कॉल बॅक केला. 2 रिंगमध्ये फोन उचलला गेला. हॅलो, देवेनी धीर करून बोलली. कुठे गेली होतीस आणि असं कोणीही मेड तुझा फोन कसा उचलू शकते? कार्तिकचा आवाज आला. त्याने सायली काकूंना मेड म्हटलेलं तिला आवडलं नाही. त्या माझ्या मेड नाहीत, काकू आहेत. देवेनी थोडी रागात बोलली. कोणता मुलगा आपल्या आईला मेड बोलेल? तिला त्याचा रागच आला. वाटेवर, फोन व्यवस्थित ठेव, कार्तिक म्हणाला. पण तुम्ही त्यांना मेड का बोललात? देवयानी बोलली. कमॉन, तिथं आणखीन कोण असणार? शिवने सांगितलं होतं की तू कोणीतरी बाई आश्रमातून आणलेली, कार्तिक म्हणाला. आता देवयानीला कार्तिकसोबत शिवचाही जबरदस्त राग आला. ती कोणी बाई नाही, ती माझी सासू आहे असं तिला ओरडून सांगावं असं वाटलं. ओके, मला झोपायचं आहे, मी झोपते, गुड नाईट. ती तिचा राग शांत करत बोलते. नाव व्हॉट हॅपन? तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का? त्याने विचारलं. सॉरी, पण मला खरंच झोप आली आहे, ती शांतपणे बोलली. ओके, टेक अ रेस्ट, सकाळी फोन कर. तो बोला. बाय, गुड नाईट. ती बस झाले? त्याने विचारलं. हो, आणखीन काय? ते आजच लग्न झालं आहे, किमान लव यू तरी बोल. तो थोडा हसत बोलला. ती गालात हसत लाजली. भेटल्यावर बोलेन, बाय, ती बोलली आणि फोन ठेवून दिला. फोन ठेवला तरी तिच्या ओठांवर हसू होतं, पण मनात एकच विचार घोंघावत होता. जर कार्तिकने सायली काकूंचा आवाज ओळखला असेल तर? कारण त्या दोघांच्या आयुष्याला जोडणाऱ्या नात्याचं सत्य अजूनही अंधारात होतं आणि तो अंधार कधी उजेडात येईल हे फक्त नीतीलाच ठाऊक होतं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बेडवर पडली. तिच्या डोळ्यासमोर कालपासून आजपर्यंतचं सगळं काही आलं. किती धक्के बसले होते तिला. गेल्या 9 महिन्या ज्याच्यासाठी ती तडफडत होती तो कार्तिक आज तिचा होता. हक्काने, कायद्याने दोघे एकत्र झालेले, पण विरह मात्र अजूनही होता. या सगळ्या सायली काकूंबद्दल तिने काहीच विचार केला नव्हता. त्यांची ही अवस्था का झाली? कार्तिक, त्याला त्याच्या आईची आठवण कधीच काय येत नाही. नक्कीच काय झाले तिला काहीच माहिती नव्हतं, पण कार्तिकला सायली काकूंबद्दल माहिती पडायच्या अगोदर तिला त्यांचा सगळा भूतकाळ माहिती करून घ्यायचा होता. नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला असणार अशी तिला दाट शंका होती, पण नेमकं काय झालेलं ते कसं कळणार ते तिला समजत नव्हतं. तेवढ्या तिला कार्तिकच्या डायरीची आठवण झाली, जी तिने त्याच्या फार्म हाऊसवरून चोरली होती. ती पटकन उठली आणि फरस उघडून बघू लागली. त्यात डायरी होती. तिला आनंद झाला. तिने ती घेतली आणि पुन्हा बेडवर बसून ती डायरी उघडू लागली. पहिल्या आणि दुसऱ्या पानावर खास असं काहीच लिहिलं नव्हतं. 3ऱ्या पानावर खूप आधीची एक तारीख होती आणि त्याखाली दैनंदिन नोंद लिहितात तसं लिहिलं होतं. तिने ते वाचायला सुरुवात केली. आज माझा 10वीचा पहिला दिवस होता. आईने आम्हा दोघांना तयार करून शाळेत पाठवलं. मी किशोरीला तिच्या वर्गात सोडून माझ्या वर्गात आलो. सगळे ओळखीचे होते, पण एक मुलगी अनोळखी होती. कदाचित नवीन आलेली दिसायला सुंदर होती आणि बाकी मुलींसारखीही ती पण पूर्ण तासभर माझ्याकडे चोरून चोरून बघत होती.
अशोकने 2-3 वेळा मला कोपर मारून सांगितलं सुद्धा, पण मी लक्ष दिलं नाही. शाळा संपल्यावर मी आणि अशोक दोघे गाडीकडे जात होतो तेव्हा अचानक तीच मुलगी समोर आली आणि तिने थेट मैत्रीसाठी विचारलं. मी तिला थोडं निरखून पाहिलं. दिसायला सुंदर आणि आधुनिक होती, शिवाय तिचं स्थानसुद्धा चांगलं वाटत होतं. आम्ही दोघांनी लगेच मैत्री केली. देवयानीचे डोळे रागाने लाल झाले. तिने डायरी घट्ट पकडली. 10वीला असताना सुद्धा हा सनकी स्थान बघत होता. तिने मनातच त्याला शिव्या घातल्यानं पुढे पुढे वाचू लागले आणि आता तिचा राग जास्तच वाढला, कारण दुसऱ्याच पानावर त्याने तिला चुंबन कसं केलं याचं वर्णन केलं होतं. तिने रागात डायरी समोरच्या भिंतीवर फेकून दिली. कुचका, सडका, बटाटा, चारित्र्यहीन. 15व्या वर्षी कोण चुंबन घेतं? याने तर सगळ्या मर्यादा आधीच ओलांडून टाकल्या. माहिती नाही आणखीन काय काय वाचायला मिळणार आहे. माझ्याच नवऱ्याची प्रकरणं मलाच अशी वाचत बसावी लागत आहे. देवयानी बेडवर बसून डायरीकडे रागात बघत होती. याच्याशी आता बोलणारच नाही, ती रागात बडबडली आणि त्याच वेळी तिचा फोन चमकला. तिने रागात फोनकडे पाहिलं. कार्तिकचा संदेश होता. प्रिये, मी तुझ्यावर प्रेम करतो. तिने रागात संदेश वाचला, पण संदेश वाचून मात्र तिचा राग लगेच शांत झाला. अरे देवा देऊ, हा त्याचा भूतकाळ होता आणि तुला पण माहिती होतं तो आधी कसा होता. त्याने पण सांगितलं होतं. मग आता का राग येतोय? देवेने डोक्याला हात लावून स्वतःशीच मनात बोलली. तिने एक नजर डायरीकडे टाकली आणि त्याचवेळी पुन्हा तिचा फोन चमकला. तिने पाहिलं. कार्तिकचा संदेश होता. प्रिये, तुझी खूप आठवण येत आहे. मला झोपच लागत नाही. फक्त तुला मिठीत घ्यावंसं वाटतंय, खूप घट्ट. त्याचा संदेश पाहून क्षणात तिच्या गालावर एक गोड हास्य आलं. तो कसाही असो, सनकी, वेडा, हुकुमशहा, कुचका, सडका, बटाटा, पण आता तो माझा आहे, फक्त माझा. त्याचा भूतकाळ तो कधीच मागे सोडून आलेला आहे आणि त्याने तो कधी लपवला पण नव्हता. तो जसा होता तसाच कायम माझ्यासमोर आला आणि प्रेमात मीही त्याला तसा स्वीकारला आहे, कारण आता तो फक्त माझा आहे. तिने उठून खाली पडलेली त्याची डायरी उचलली आणि तिला व्यवस्थित झाडून त्यावर ओठ टेकवले. सॉरी सोल, ती घालत हलकेच लाजून बोलली आणि ती डायरी व्यवस्थित टेबलवर ठेवून दिली. मग तिने कपाटातून त्याचा कोट काढला आणि तो कुशीत घेऊन झोपली. लव यू कार्तिक. तिने कोट पूर्ण कुशीत घट्ट पकडला. त्याच्या मिठीची ऊब आणि परफ्यूमचा सुगंध तिला पुन्हा एकदा वेडावून गेला. लवकरच या कोटची गरज नाही पडणार, तिने मनाला समजावले. किरण, अभिनंदन. ऑफिसमधले सगळे किरणला शुभेच्छा देत होते, कारण आताच तिने सगळ्यांना ते कार्तिकसोबत लग्न करत असल्याचं सांगितलं होतं. सगळ्या मुलींना तिचा हेवा वाटत होता. काही तर मनातच राग पण व्यक्त करत होत्या, पण वरवर मात्र तिचं कौतुक करत होत्या. आणि आता उगीच आपण तिच्या किती जवळच्या आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत होत्या. खूप खूप धन्यवाद. कदाचित पुढच्या आठवड्यात आमचा साखरपुडा असेल तेव्हा मी सगळ्यांना बोलवेन. किरण खुशीत बोलली. सध्या ती 7व्या आसमानावर होती. काम तर काहीच करत नव्हती. दिवसभर इकडून तिकडे फेरत होती. आता सुद्धा कॅन्टीनमध्ये सगळ्यांना ती लग्न ठरल्याची मेजवानी देत होती. किरण, खरंच सांगते, तू खूप नशीबवान आहेस. कार्तिक सरांसोबत तुझं लग्न होते, नाहीतर आधी वाटलं होतं की ती देवयानी खरंच कार्तिक सरांना जाळ्यात ओढते की काय. एक मुलगी हसत बोलली. देवयानीचं नाव काढताच किरणला थोडा राग आला. तेवढ्या दुसरी मुलगी पण बोलू लागली. हो ना, मी तर त्या देवयानीला 2 वेळा सरांसोबत एकाच गाडीतून आलेलं बघितलं होतं. शिवाय ती कायम त्यांच्या जवळपास असायची. जेव्हा श्वेता मॅडम गेल्या तेव्हा वाटलं की आता त्यांची जागा नक्कीच देवयानी घेईल, कारण तिच्यामुळेच सरांनी श्वेता मॅडमसोबत नातं तोडलं, असं सगळे बोलत होते. हो, पण देवयानी खूप चांगली होती, एकदम साधी सरळ, कोणाच्या अध्यात्मध्यात नसायची. तिसरी मुलगी बोलली. हो, अगदी बरोबर. ती कोणाबद्दल कधीच वाईट बोलायची नाही. शिवाय किती सुंदर होती ती, अगदी एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखी. चौथी मुलगी म्हणाली. आता किरणचा राग वाढत चालला, कारण विषय देवयानीवर आला होता आणि आता त्या मुली तिचंच गुणगान करत होत्या. 1 मिनिट, मी देवयानीला ओळखते. म्हणजे मला कार्तिकने सांगितलं होतं तिच्याबद्दल. तिने कार्तिकला प्रेमाची कबुली दिली होती. सारखं सारखं भावनिक दबाव टाकायचे, पण कार्तिकला ते अजिबात आवडत नव्हते, कारण ती अनाथानं त्या मानसिक रुग्णालयातून आलेली. तिथं त्यांच्याजवळ उभं राहण्याच्या सुद्धा लायकीचे नाही, म्हणून तर कार्तिकने तिला कामावरून काढून टाकलं. किरण तावातावत बोलली आणि सगळे आपापसात कुजबुजूक करू लागले. तेवढ्यात, नाही नाही, असं काही नाही आहे. कार्तिक सरांनी तिला बाहेर नाही काढलं. तिला चांगली संधी मिळाली म्हणून ती स्वतः ही कंपनी सोडून गेली. त्या मुलींमधून एक आवाज आला. किरणने रागात तिकडे पाहिलं. तिथे दीपाली उभी होती. तुला काय म्हणायचं आहे? मी खोटं बोलते? किरणने दीपालीला विचारलं. नाही, मी असं काही बोलत नाही, पण देवयानी माझी मैत्रीण होती आणि ती मला सगळं सांगायची. तिने तिचं नियुक्तीपत्र मला दाखवलं होतं. ती स्वतःहून येथून गेली. दीपाली ठामपणे बोलली.
तिने तुला मूर्ख बनवलं. ती कार्तिकसोबत लग्न करण्यासाठी खूप जास्त उतावळी होती, म्हणून कार्तिकने तिला काढून टाकलं. किरण रागात बोलली, मला नाही असं वाटत. उलट जर ती आता या कंपनीत असती तर नक्कीच कार्तिक सरांचं तिच्यासोबत लग्न झालं असतं, असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. दीपाली बोलली. किरणला आता जबरदस्त अपमानित वाटत होतं, पण सध्या तिला राग व्यक्त करता येत नव्हता. म्हणून मला वाटतं देवेने तुझी मैत्रीण होती म्हणून तुला असं वाटत असेल. काही हरकत नाही, मी तिला सुद्धा आमच्या साखरपुड्याला बोलवेन. मग बघ, कार्तिक माझ्या बोटात अंगठी घालतील. किरण हसत बोलली. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.